कोणालाच नाही, कोणालाच नाही. संसार करून मी सुखी झालो असं कोणी म्हणत नाही. लक्षात. त्यासाठी त्याला संसाराचा त्याग करावा लागतो. संसाराचा त्याग करून तो जेव्हा परमार्थात येईल तर तेव्हा त्या आनंदाला काही घाटा नाही. विठ्ठल विठ्ठल घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पुर. सार ताक म्हणजे असार गोष्ट आणि नवनीत म्हणजे सार गोष्ट. सार आणि असार. राजहंस नावाचा एक पक्षी आहे. राजहंस नावाच्या पक्षाला दूध आणि पाणी एकत्र करून दिला असता तो दूध त्यातलं ओढून येतो, पाण्याचा त्याग करतो. लक्षात. त्याप्रमाणे हे पोरं म्हणतात आमच्या घरी काय आहे, घरी सगळं संसार आहे, दुःख दुःख आहे, भांडण आहे, कलह आहे. लक्षात. काही जरी असलं सगळं दुःख दुःख आहे. म्हणून कृष्ण आम्ही तुला सोडून जाणार नाही. घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पुर. लक्षात. मग ते कृष्ण म्हणाले ह्या तुम्ही असं काही ऐकत नाही. मग कृष्णानं हाती घेतली काळी आणि त्या पुराला निघता की नाही इथून, का काळी खाता, मार खाता का, जाता की नाही सांगा. तेव्हा ते अभंगाच्या चौथ्या चरणावर सांगतात. तुका म्हणे आता तुका म्हणे आता तुका म्हणे
नाही देखिले देखिले नाही देखिले देखिले नाही देखिले देखिले विठ्ठल विठ्ठल तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता. तुकाराम महाराज म्हणतात म्हणजे ते गोपाळ जे बोलायला लागले त्यांचं वर्णन आहे आणि तुकाराम महाराज त्या गोपाळामध्ये होते. त्या गोपाळामध्ये तुकाराम महाराज गोपाळ म्हणून होते. तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे आता आम्ही न भजो दवडिता. अरे कृष्णा, आता तू आम्हाला मारलं काय, तोडलं काय आणि काही जरी केलं तर आम्ही तुझ्यापासून दूर जाणार नाही. आम्ही तुझ्यापासून दूर जाणार नाही. काही जरी झालं याला म्हणतात अनन्य भक्ती. त्याला काय म्हणतात? अनन्य भक्ती आल्या हुशार. समजलं ना? मग अनन्य भक्तीमध्ये नव्या त्यामध्ये मग निसीम भाव उल्हासे मज अर्पावयाचे निमिसे फळ एक आवडे तैसे भलत्याचे हो. भगवंत म्हणतात तुम्ही मला कोणत्याही झाडाचं फळ द्या, मी प्रसन्न होतो, पण कसं द्या? निसीम भाव उल्हासे. देवाला काय पाहिजे? भाव पाहिजे. लक्षात? त्या मुलांचा भाव होता, या मुलांचा भाव होता. भगवंताशी ते अनन्य झालेले आहेत. आता अनन्य कशाला म्हणतात? एक मिनिट उदाहरण आहे का? राम रावणाचं युद्ध सुरू होतं आणि त्या दिवशी तिकडून कुंभकर्ण आला होता लढाईला आणि इकडून रामप्रभू उभे होते. बाणावर बाण सुरू होते. त्याच्यामध्ये गंध मादन नावाचं एक वानेर होतं. पहा, रामाचं सैन्य कोणतं होतं? वानर सैन्य. रामाचं सैन्य वानर. गंध मादन नावाचं एक वानेर होतं, लहान वानेर. त्याला राग आला. तो म्हणतो कुंभकर्णा तू किती जरी मोठा असला पण आमच्या रामाला बाण मारायचं नाही बरं का. म्हणजे रामाला बाण मारला, लागला, खरचटला, याचा त्याला राग आला. ते म्हणे बरं पाहून घे. आणि तो गंधमादन नावाचा वानर उड्या मारत कुठे गेला? शत्रुपक्षाकडे गेला. ज्या ठिकाणी कुंभकर्ण बाण मारत होता त्याच्या अंगावर चढला. अंगावर चढून खांद्यावर जाऊन बसला वानर ते आणि हळू त्याचा कानच तोडला पाहिजे. Incoming voice call from CVT more. गंधमादन नावाच्या वानराने कुंभकर्णाचा कान तोडला. का लहान गोष्ट आहे काही? आणि मग ते रक्त निघायला लागला असं. आणि मग त्याचं रक्त इकडे पातळ आलं. तेव्हा त्याला असं वाटलं की अरे बापरे काहीतरी झालं. मग त्यानं आपल्या खांद्याकडे पाहिलं तर खांद्यावर वानेर आहे. खांद्यावर कोण आहे? वानेर आहे. तेव्हा त्यानं काय केलं? त्या वानेरला असं मुठीत धरलं. वानेराला असं मुठीत, आता वानेर कुंभकर्णाच्या मालाला वानेर म्हणजे पिल्लू चिमणीचं. त्यानं धरलं असं आणि काखेत दाबलं असं.
त्या गन्न महाजन नावाच्या वानराला काखेत दाबला. असं दाबल्यानंतर ते ची 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 ओरडायला लागला मोठ्यानं. Incoming voice call from CVT. म्हणजे बाबा मेलो रे मेलो रे मेलो रे हे दाबलं याला. कुंभकर्ण म्हणजे आवाज हवे. त्यावेळा महत्वाची गोष्ट आहे का, ध्यान देऊ. त्यावेळा कुंभकर्ण म्हणतो त्या वानराला, Incoming voice call from CVT. वानराला म्हणतो, अरे वानरा, मी तुला आताही जिवंत सोडतो, पण एक वेळ तू रावण महाराज की जय म्हण. आलं का लक्षात? कोणाला कळालं हे? कोणाला नाही कळालं? सगळ्याला कळालं बहुतेक. कुंभकर्ण म्हणते तू एक वेळ रावण महाराज की जय म्हण. काखेत दबलेला, प्राण जायची पाळी आलेला तो वानर म्हणते, अरे मूर्खा कुंभकर्णा, ऐक, मी मेलो तरी चालेल, मी मेलो तरी चालेल, पण श्रीराम प्रभू की जय म्हणणार. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय हनुमान, जय हनुमान, जय बजरंगबली, जय बजरंगबली. तोड़ दो दुश्मन की नली. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल. जसा तो गन्न महाजन नावाचा वानर होता, अनन्य होता. आम्ही मेलो तरी चालेल, पण आम्ही श्रीराम प्रभू की जय म्हणणार. आणि तीच वेळ सध्या आली बरं का. ऐका, ते राहू द्या. बंद करा बरं ते. बंद करा, बंद करा. ही वेळ सध्या आलेली आहे. ही वेळ सध्या आलेली आहे. समजलं का? लोक थोड्याशा स्वार्थासाठी धर्म बदलतात. थोड्याशा स्वार्थासाठी लोक धर्म बदलतात, पंथ बदलतात, धर्म बदलतात. असं करू नका. आपला जो धर्म आहे, तो धर्म कसा आहे आणि काय आहे, भागवतामध्ये कथा तुम्ही ऐकलेली आहे. अलौकिक धर्म आहे आपला, अलौकिक आहे. त्याला तोड नाही, अनादी काळापासून चालत आलेला आहे. भगवान श्रीराम, भगवान कृष्ण असे मोठमोठे संत महात्मे होऊन गेले. ज्ञानोबा तुकारामासारखे संत होऊन गेलेले आहेत. शिवाजी महाराजांसारखे रत्न होऊन गेलेले आहेत. असा आमचा धर्म आहे. कोणी म्हटलं चला मी तुम्हाला नोकरी लावून देतो, भाजी देतो, भाकर देतो. काही आपल्या समाजातले काही जे बावळट लोक असतात, ते थोड्याशा स्वार्थासाठी धर्म बदलतात. तर धर्म बदलणं मोठं पाप आहे. लक्षात. ज्ञानेश्वरीमध्ये फार ओयाला याच्यावर, आपली आई कुब्जा जरी असेल, कुब्जा म्हणजे वाकडी तेकडी म्हातारी असेल, पण ती आई आपली आपल्याला कामाची आहे. दुसऱ्याच्या बाळाची आई उर्वशी जरी असेल ते आपल्या कामाची नाही. लक्षात. स्वपत्नी खूप उदाहरण आहेत त्यामध्ये. मग ज्ञानेश्वरी आल्याची इच्छा असेल तर जमते ते, पण देव बुद्धी देईल तेव्हा ना. अशी असं म्हणायला पाहिजे तुम्ही की महाराज आम्हाला ज्ञानेश्वरी सांगा. कोण म्हणते असं? कोणीच नाही. ज्ञानेश्वरी ऐकल्याशिवाय जमतच नाही महाराज. ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा आणि एकनाथी भागवत हे 3 ग्रंथ आपल्या प्रत्येकाच्या घरी पाहिजे. बरोबर लक्षात ठेवा. तुम्हाला जीवन पुढे घडवायचं आहे, मोठं व्हायचं आहे, तर आपल्या घरी तुकाराम गाथा पाहिजेत, आपल्या घरी ज्ञानेश्वरी पाहिजेत, आपल्या घरी एकनाथ भागवत पाहिजे. आई वडिलांना म्हणायचं आम्हाला एक ड्रेस कमी द्या. तुम्ही ज्या दिवशी वडिलांना आग्रह करसाल की बाबा आम्हाला ज्ञानेश्वरी घेऊन द्या, आम्हाला एकनाथी भागवत घेऊन द्या, तर तुमच्या नावाचा रेकॉर्ड कृष्ण करतील. धन्य आहे ते पोरं. आलं लक्षात. पण पोरं काय म्हणतात, जीनची पॅन्ट पाहिजे. काय मागाव पोरांना? ज्ञानेश्वरी मागाव, एकनाथी भागवत मागाव, तुकाराम गाथा मागाव. लक्षात. ते मुलं आहेत.
आणि ती आहे धन्य माता पिता त्यांची. लक्षात एक सहज गोष्ट झाली. आमचे ते काकडे महाराज वाशिमची दिंडी निघते. ते म्हणे मला पंढरपूरला जायचं होतं लहान असताना आणि पैसा नाही घरी. तर त्यांच्या आईनं गळ्यातलं मंगळसूत्र तोडलं, विकलं ते. जाय पंढरपूर. याला म्हणतात मायबाप, याला म्हणतात मायबाप, याला म्हणतात पोरं, याला म्हणतात विद्यार्थी, याला म्हणतात म्हणायचा अर्थ की